हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER डीमेर परीक्षेतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण इथे बघणार आहोत. कोणते? फक्त मॅथ आणि रिझनिंग. ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या डीमेर परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तलाठी भरतीमध्ये स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहे, स्वतः आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहे. ठीक आहे, आशा करतो निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. मी माझ्या ट्रिक्सचा तुम्हाला इथे फायदा होईल. ठीक आहे, डीमेर म्हणजे कोणती परीक्षा आहे आपली? डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई. ठीक आहे, संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई. ओके, चला. आणि हां, याआधी आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनला सुरुवात करण्याआधी मॅथ आणि रिझनिंगच्या तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते ते सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिक्सचा फायदा होईल. फास्ट रिव्हिजन करून तुम्ही ते टॉपिक्स करू शकाल. ठीक आहे, त्याला म्हणतात ना एक लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी, किंवा शेवटच्या 10 दिवसामध्ये कोणते टॉपिक करायला पाहिजे गणित आणि बुद्धिमत्ताचे, तर हे टॉपिक तुम्ही करा, गणित आणि बुद्धिमत्ताचे. बघा, गणिताचे कोणकोणते टॉपिकवर प्रश्न आले ते सांगतो फास्टमध्ये. शेकडेवारी, नफा तोटा, घातांक व करणी, त्यानंतर काळकाम, रेल्वे, गुणोत्तर व प्रमाण. ठीक आहे, हे आणि क्षेत्रफळ, घनफळ, सांख्यिकी, HR क्वेश्चन्स आलेले आहे. ओके, हे बघा, हे टॉपिक्स तुम्ही फास्टमध्ये करा. मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ता शिकवतो. माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर मॅथ आणि रिझनिंग शिकवणे सुरू आहे. ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच ॲटलिस्ट एवढे तरी टॉपिक पहिलं सुरुवातीला करा. ठीक आहे, किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर पण मित्रांनो मी फ्रीमध्ये गणित पूर्ण शिकवून दिलं आहे. रिझनिंग पण शिकवलं, पण रिझनिंग फास्ट ट्रॅक बॅच घेतली, मी फास्टवाली बॅच घेतली होती. ठीक आहे, तुम्ही करू शकता. हे HR वर रिझनिंगमध्ये क्वेश्चन विचारलाय. त्यानंतर हे जे आहे ना रिझनिंगमध्ये अंकमालिका, हे चॅप्टर हे नाही केलं तरी ते करून टाकाल. बघा, हे एवढे आणि सोबतच मित्रांनो व्ही बॉडमास पण तुम्हाला इथे करावं लागेल. ठीक आहे, HR पण क्वेश्चन होते. ठीक आहे, एवढे HR क्वेश्चन्स होते मॅथमध्ये. फास्टमध्ये सांगतो, त्यानंतर रिझनिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टीवर प्रश्न होते ते सांगतो. एक आहे अंकमालिका, त्यानंतर सांकेतिक भाषा, समान संबंध, संख्यांवरील गणितीय क्रिया. याच्यावर क्वेश्चन नव्हते, परंतु हे करताना हे सोपी आहे, करून टाका. नाहीतर वेळ नसेल तर राहू द्या, काही फरक पडत नाही. त्यानंतर हे वयवारी, नातेसंबंध. अच्छा, एवढ्या गोष्टीवर क्वेश्चन्स होते, ते क्वेश्चन तुम्ही करूनच जा. ओके, क्वेश्चन म्हणजे टॉपिक फास्टमध्ये टॉपिक हे करून जाल. ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्याकडून शिकू शकता, माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर. HR क्वेश्चन नव्हता, परंतु तुम्ही करून जाऊ शकता. सोबतच काय काय तुम्हाला करायचं आहे, आकृती पूर्ण करणे हे एक करा. हे जेव्हा करता तुम्ही हे पण करा आणि हे पण करा. हे तुम्हाला करायचे आहेस, हे करा किंवा नको करू. त्यानंतर वयवारी, हे दोन्ही मिळून एकच चॅप्टर असल्यासारखं आहे, नाही पण असल्यासारखं आहे एक. ठीक आहे, हे करा. हे वेळ भेटेल हे करा. ठीक आहे, हे करून. ओके, तर एवढे क्वेश्चन्स करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणकोणत्या टॉपिकवर आले होते ते सांगितलं. आता मित्रांनो आपण क्वेश्चन्स पाहू. ठीक आहे, PYQ प्रॉपरली PYQ घेऊ. माझं नाव आहे प्रवीण निकुरे. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं असेलच, आणि मी आतापर्यंत तलाठी, पोस्टमन, MTS या 3 एक्झाम क्रॅक केलेले आहे. आणि ठीक आहे, मॅथ आणि रिझनिंगचा माझा स्कोर चांगला आहे. बाकीचा ओव्हरऑल पण माझा स्कोर चांगला आहे. एक टॉपरचा स्कोर तुम्ही म्हणू शकता. एक मिनटं, कुठं
हं. बघा इथून आपलं हे चालू आहे पहा, दिसतंय सगळ्यांना? पहा दिसतंय ना, आपली स्क्रीन आहे बरोबर, ठीक आहे. जनरल नॉलेज, रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड हा सेक्शन चाललेला आहे. यामध्ये जी के आणि मॅथ आणि जी के मिक्स क्वेश्चन आहे. आपण जे जे मॅथ आणि जी के रिझनिंग, ठीक आहे, सॉरी, रिझनिंग आणि जी के आणि मॅथ रिझनिंग हे क्वेश्चन आहे. आपण जी केचा पोर्शन इथे नाही बघणार आहोत, मॅथ आणि रिझनिंगचा क्वेश्चन इथे घेणार आहोत, ठीक आहे. मी तुम्हाला करून देणार आहोत इथे. पहा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सगळ्यांना व्हिजिबल आहे बघा. 300 ही संख्या 48% वाढविली आणि x% कमी केली. संख्येतील निव्वळ बदल हा 333 आहे. एक्सचे मूल्य काय असेल? ठीक आहे, बघा इथे या क्वेश्चनमध्ये थोडी एक मिस्टेक आहे ते सांगतो. पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करतो. 300 ही एक संख्या आहे, 48% वाढवली. 300 ही एक संख्या आहे, तिला आधी स्वतःमध्ये 100% होती, ती 48% वाढवली, म्हणजे तिच्यामध्ये त्याच संख्येच्या 48% ॲड केली. आता ती संख्या 148%ची होईल का सांगा? होईल ना? बस झालं. 300 ही स्वतःमध्ये एक 100% संख्या आहे, तिला आपण 148% बनवले. असेच बनवतो ना आपण, भागिले 100 गुणिला भागिले 100 आणि गुणिला 140. फॉर एक्झाम्पल, ज्यांना कोणाला नसून समजलं त्यांच्यासाठी सांगतो. एक समजा मी कोणतीही एखादी संख्या आहे, एक समजा 300 ही एक रँडम संख्या आहे, तिचे जर 10% काढतो म्हटलं तर आपण असंच करतो ना, खाली 100 वर 10, हे झाले 10%. जर का मी त्याला 100% काढतो म्हटलं तर हे असं करतो, किंवा राहू दे 100%चं उदाहरण राहू द्या. जर मी त्याला 20% काढतो म्हटलं तर हे असं करतो ना, 20% काढतो म्हटलं तर असं करतो आपण. ओके, तसंच या 300 या संख्येचे 140% काढताना वर 140 पाहिजे. ठीक आहे, झाले हे 148%, सॉरी 148% झाली. 300 ही एक संख्या होती, तिचे आपण आधी 148% बनवले, त्यानंतर x% कमी केली. नंतर काय केली? कमी केली. कशी? तर एक संख्या कोणती असो, एक रँडम संख्या आहे, तिला जर आपण 90% करतो म्हटलं तर हे कसं होते? खाली 100 आणि हे 90. एक कोणती x ही संख्या आहे काय? ठीक आहे, 300 कोणती 300 असो, कोणती एक संख्या आहे 148 वगैरे ते पाहून घेऊ आपण. करून घेऊ का आताच? नाही लावते, गरज नाही. ओके, एखादी कोणती एक संख्या आहे, ती जर 90% काढतो म्हटलं तर आपण, म्हणजे 10% जर कमी करतो म्हटलं तर आपण 90% असं करतो ना, तर हे 90 कुठून लिहितो आपण? हे असंच लिहितो ना, पूर्ण 100% तिच्यामधून 10% मायनस केले, तेव्हाच तुमचे एखाद्या संख्येचे 90% असं होईल ना. मग सेम तसंच करायचं, 1% कमी केली म्हणजे 100 मायनस x न कमी केली. ठीक आहे, म्हणून 30%ला आपण त्याच संख्येला 100 मायनस x ने कमी केलं. ओके, तेव्हा संख्येतील बदल हा निव्वळ बदल हा 333 आहे. हे थोडं इथं वाक्य चुकलेलं आहे मित्रांनो. तेव्हा संख्येतील बदल हा निव्वळ काढून द्या, निव्वळ हा शब्द नाही, ते 333 आहे. ठीक आहे, ओके. क्वेश्चन थोडा इथे चुकलेला आहे, ते तुम्हाला मी समजून सांगितलं. जर हा निव्वळ शब्द असता तर इथे फक्त आणि फक्त 33 हे असतं. ठीक आहे, पहा प्रॉपरली एक्झाममध्ये एखादी क्वेश्चन चुकते, एखादी मिस्टेक चुकते. ओके, एखादी टायपिंग एरर इथे राहते. आता याला सॉल्व्ह करा. तर एक्सचे मूल्य काय? तुम्हाला इथे एक्सचे मूल्य काढायचे आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 3 8 24/4. आय रिपीट, 3 8 24/4 हात चले 2, 3 चौक 12, 12 आणि 2 14/4 हात चाला 1, 3 1 3 3 1 4, 444 गुणिला इकडे भागेला 100 आहे, वर आहे 100 मायनस एक्स इज इक्वल टू 333. ओके, आता काय करायला लागेल इथे? 4 न बघू, 4 न गुणू, 100 मायनस एक्स जशी ठेवा. एक मिनटं, हो याला हे करा डायरेक्टच.
100 करतो म्हटलं तर एक मिनटं किती भागा 111 भागा 111 ते डायरेक्ट असले तर पहा 100 मायनस एक्स इज इक्वल टू 333 गुणला खालचे 100 वर गेले आणि 400 हे खाली आले 444 खाली आले 111 भागा 111 त्रिक येते आणि 111 चौक येते. ओके 111 त्रिक 111 चौक 4 गुणला 25. ओके 25 त्रिक 75 100 मायनस 75 100 मायनस एक्स इज इक्वल टू 75. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर हे मायनस एक्सचे तिकडे प्लसमध्ये जाऊ द्या आणि इकडे 100ला 75 मायनस करा. ठीक आहे पहा 100 मायनस 75 इज इक्वल टू एक्स म्हणून एक्स बरोबर 25. ठीक आहे चल. ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना पुन्हा डबल समजून सांगतो. पहा 300 ही संख्या 48% वाढविली. पहा पहिले 300 ही संख्या होती तिला 48% वाढवली म्हणजे 100वरून ती 148% झाले. ठीक आहे की 300चे 48% काढून 48% काढून घेतो. 200 कटले 200 कटले. ठीक आहे पहा 3 8 24 4 हातच्याले 2 3 चौक 12 12 2 14. 300 ही संख्या 144ने वाढवली. पहिले ती संख्या 300 होती आता त्याच्यामध्ये 144 ॲड केले तेव्हा नवीन संख्या बनली किती 3 आणि 1 4 444. ओके जमलं इथपर्यंत समजलं तुम्हाला. 300 ही संख्या 48% वाढवली म्हणजे 300चे 48% होते एवढे 144 म्हणून 300 ही संख्या 144ने किंवा 48% वाढवली तेव्हा झाली 444 झाली. ओके एवढं तुम्हाला समजलं. चला हे मिटवून टाका. त्यानंतर आणि x% कमी केली. आता हे नवीन आपली ही एवढी संख्या झाली 4 4 4 हीच संख्या x% कमी केली म्हणजे काय झालं 100वरून x% कमी केली 100च्या तुलनेमध्ये. ओके चला आपण काय करतो 10% कमी करणं म्हणजे काय तर 90% बनवणी. ती गोष्ट स्वतःमध्ये 90% कमी करणं म्हणजेच का ते 100%मधून 10% मायनस केले तेव्हाच 90% झालं ना. तसंच येत आहे x% कमी केली म्हणजे 100वरून x% मायनस केली तेव्हा तुमची संख्या किती झाली तेव्हा तुमची संख्या येते आणि संख्या ही 333 झाली. ठीक आहे हा संख्येतील बदल नाही हे निव्वळ शब्द काढून टाका. संख्येतील बदल हा 333 आहे. बस समजलं. आता इथून तुमचं तुम्हाला एक्सचा आन्सर मिळते 100 मायनस एक्स इज इक्वल टू 333 जसे ते खालचे 100 वर गेले आणि वरचे 444 खाली आले 444. ठीक आहे याला 111 भागा 111 त्रिक 111 चौक. ओके 100ला 4 भागा 25 चौक 100. ओके पहा आणि बघा 100 आता हे इकडं करतो 100 मायनस एक्स जसे ते आणि हे 3 गुणला 25 25 त्रिक 75. जमलं. मायनसवाला एक्स इकडे आणा प्लसमध्ये झाला आणि 100 जसे ते ठेवा प्लसवाले 75 मायनस 75 झाले. ओके म्हणून एक्स इज इक्वल टू 25 100मधून 75 गेले 25. जमलं. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 2 झाला 3 नंबरचा क्वेश्चन. एखादी वस्तू 10% तोट्याने विकण्याऐवजी 4% नफ्याने विकून एखाद्या व्यक्तीला 560 रुपये 560 अधिक मिळतात त्या वस्तूची मूळ किंमत किती. पहा क्वेश्चन काय म्हणते एक वस्तू आहे 10% तोट्याने विकण्याऐवजी. पहा वस्तूची किंमत स्वतःमध्ये एक राहते 100%. ओके त्याने काय केलं 10% तोट्याने विकण्याऐवजी 100 रुपये किंवा 100 रुपये म्हणा किंवा 100% म्हणा त्याने 10% तोट्याने विकणं म्हणजे काय तर 90%ला विकणं. 10% तोट्याने विकणं म्हणजे काय 100 मायनस 10 विकणं 90%नं विकणं. या रेटनं 90% या दराने विकण्याऐवजी 4% नफ्याने विकली म्हणजे काय तर एक वस्तू आहे जिची किंमत स्वतःमध्ये एक 100% आहे टक्क्यामध्ये गोष्ट चालू आहे ती 100%ला 100% नाही म्हणजे काय तर 10% तोट्याने म्हणजे काय तर 90%ला विकण्याऐवजी त्यानं 4% जास्त घेतले 104% म्हणजे काय तर 100मध्ये 4 ॲड केले 104%ने विकली. जमलं. 90% ऐवजी त्यांनी 104%ला विकली. हा जो गॅप आहे ना तोच मध्ये येतं. नफ्याने विकून एखाद्या व्यक्तीला 560 रुपये अधिक मिळतात म्हणजे मी असं म्हणू का हा जो गॅप किती दिसत आहे एक वस्तू आहे 90%ला विकण्याऐवजी त्यानं 104%ने विकली. हा जो गॅप किती आहे 90वरून 14 वाढले. ठीक आहे बस हा जो 14% त्याने एक्स्ट्रा पैसे घेतले ना हा झाला गॅप आणि हाच त्याचा नफा झाला. 90 जर वस्तू 100ची असती
100ची वस्ती असती ती त्यानं 90ला विकण्याऐवजी 104ला विकली, म्हणजे फायदा किती त्याचा 14 रुपये किंवा 14% त्याचा फायदा झाला, 14% त्याचा नफा झाला. हाच नफा त्याने डायरेक्ट ॲक्च्युअल रुपयामध्ये दिला आहे, जो की 560 आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण काढलेले 14% हे ॲक्च्युअल रुपयामध्ये 560 आहे. जमलं. त्या वस्तूची मूळ किंमत किती? जर 14% म्हणजे 56 होत असन, आय रिपीट 14% म्हणजे 56 होत असन, तर 14 आणि 14 भागा, दोन्ही साईडने 14 भागा, म्हणून 1% बरोबर 14 काढली तर 1 राहिला, 14 चौक 56 4. 1% म्हणजे 4 रुपये, म्हणून 100% बरोबर 400 रुपये. ठीक आहे. पहा 14% इज इक्वल टू 56, दोन्ही बाजूला 14 भागितले तेव्हा इथे फक्त 1% आला आणि इकडे 14 चौक 56 4 रुपये, म्हणजेच काय तर 1% बरोबर 4 रुपये, 1% बरोबर 4 रुपये. आता 1%ला मी 100 न गुणलं तर किती झाले, 1 गुणला 100 100%. तसंच मी याला पण 100 न गुणलं, 4 गुणला 100 400 रुपये. ठीक आहे, म्हणून 100% कोणत्याही वस्तूची मूळ प्राईज असते, खरेदी किंमत असते 100% किंमत, मूळ प्राईज म्हणू शकते, मूळ प्राईज असते. ठीक आहे, 100% इज इक्वल टू 400. 1 मिनिट, 4000 आहे, 560 ना, 1 मिनिट, हां हे 560 आहे, हे 40 येते आणि हे 4000. ठीक आहे, चला 56 घेतलं 4000. चला, अरे 3 नंतर हा जीकेचा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन नंबर 5. एखाद्या चौरसाचे क्षेत्रफळ 361 सेमीचा वर्ग, एखाद्या चौरसाचे क्षेत्रफळ 361 सेमीचा वर्ग असेल आणि दुसऱ्या चौरसाची परिमिती 152 सेमी असेल तर दोन चौरसांच्या बाजूंदरम्यानचे गुणोत्तर किती? यस, पहा एका ठिकाणी क्षेत्रफळ 361 सेमीचा वर्ग आहे आणि परिमिती 152 सेमी आहे. दोन्ही आहेत चौरस दोन्ही आहे. एका ठिकाणी क्षेत्रफळ दिले आहे, एका ठिकाणी परिमित दिले आहे. अशा कंडिशनमध्ये दोन्ही बाजूंचे गुणोत्तर तुम्हाला विचारले आहे. मी लिहितो एक चौरस आहे असा. ठीक आहे, चौरस आहे बघा. ठीक आहे, दुसरा चौरस. ठीक आहे, याचं क्षेत्रफळ आहे 361, याची परिमिती आहे 152. ओके, आता त्यांनी काय विचारलं तुम्हाला, बाजूंचे गुणोत्तर विचारले. मग ठीक आहे, याची बाजू पाहू, याची बाजू पाहू. मी याची बाजू आहे ए असं मानतो, म्हणून क्षेत्रफळ इज इक्वल टू एचा वर्ग, जो की 361 आहे. यावरून तुमची बाजू निघते. जर याची बाजू मी ए मानली, याची बाजू जर मी ए मानली, आय रिपीट याची बाजू जर मी ए मानली, तर सगळ्या बाजू तुमच्या ए होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून क्षेत्रफळ इज इक्वल टू एचा वर्ग किंवा बाजूचा वर्ग किंवा एचा वर्ग 361 आहे, म्हणून ए इज इक्वल टू वर्गमूळ, दोन्ही बाजूला वर्गमूळ करून 19, म्हणजे याची बाजू मी 19 म्हणू शकतो काय आहेच. ओके, चला इकडे परिमिती बघा 152. याची समजा मी बाजू बी मानली, याची बाजू जर बी मानली, याची बाजू जर बी मानली, तर परिमिती बरोबर काय होते 4 गुणला बाजू म्हणजे 152. ओके, परिमिती इज इक्वल टू 4 गुणिला बाजू बरोबर 152, म्हणून तुमची बाजू बरोबर 4 दोन्ही ठिकाणी भागा 152 भागेला 4, म्हणून बी बरोबर 4 त्रिक 12, 13 14 15, 4 8 32 38. ओके, हे 38 आहे. आता एका पहिल्या चौरसाची बाजू आहे 19, दुसऱ्या चौरसाची बाजू 38 आहे, म्हणून दोन्ही गुणोत्तर बरोबर पहिल्या चौरसाची बाजू गुणोत्तरामध्ये दुसऱ्या चौरसाची बाजू जी की आहे 19 गुणोत्तरामध्ये 38, आणि त्यालाच आपण म्हणतो 19 1 19 19 2 38, 1 2 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 1 2 तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो, यासाठी थोडं मी हळू घेतो. ओके, नेक्स्ट. अरे 5 नंतर बघा 6 नंबर आहे का. बघा, आई, मुलगा आणि मुलीच्या वयांची बेरीज 70 वर्षे आहे. मी आईला काय म्हणतो, आईला ए मानू. ठीक आहे, बट डायरेक्ट मॉम. ठीक आहे, मदर. मुलाला सन, मुलीला
डॉटर, ठीक आहे, असं म्हणून. ठीक आहे, यांच्या वयांची हे माहीत नाही, परंतु आपल्याला एवढं माहीत आहे का या ठिकाणी मदर प्लस सन प्लस डॉटर तिघांची बेरीज आहे 70. ओके, आई, मुलगा आणि मुलीच्या वयांची बेरीज आहे 70. मदरचे वय प्लस सनचे वय प्लस डॉटरचे वय तिघांच्या वयांची बेरीज 70 आहे. त्यानंतर आईचे वय हे तिच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. ओके, आईचे मदरचे वय इज इक्वल टू, इथं लिहितो, मदरचे वय इज इक्वल टू मुलाच्या तिप्पट, सनच्या तिप्पट, 3s. ओके, जमलं. हे 3 आहे आणि हा s आहे. आता s दिसला पाहिजे व्यवस्थित म्हणून छोटा लिहिला. ओके, त्यानंतर आणि मुलगी ही तिच्या भावापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. मुलगी म्हणजे डॉटर ही भावापेक्षा s पेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. ठीक आहे, हा s आहे आणि हा 5 आहे, मोठी आहे. जमलं. चला, आईचे वय किती असेल? आईचे वय तुम्हाला मदरचे वय काढायचे आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला पहिली कंडिशन पहा, तिघांच्या वयांची बेरीज दिली आहे. कोणाकोणाची? m प्लस s प्लस d इज इक्वल टू 70. तुम्हाला आईचे वय काढायचे नाही. ठीक आहे, काढून काही हरकत नाही. पहा, s कुठे दिसत आहे? पहा, इथं s आहे, इथं s आहे, म्हणून मी असं म्हणू का, इथे s आहे, इथे s आहे, म्हणून s इथं लिहून घ्या पहिला. प्लस डॉटरचे वय इज इक्वल टू ब्रदर किंवा s प्लस मुलगा प्लस 5, s प्लस 5. ओके, पहा, डॉटरचे वय इज म्हणजेच काय तर s प्लस 5 म्हणजे मुलाचे सनचे प्लस 5, सनचे वय प्लस 5. मदरचे वय इज इक्वल टू 3s मदरचे वय. ओके, जमलं. चला, इज इक्वल टू 70. हा जो 5 आहे ना, हे असा 5 आहे. एक मिनटं, थोडं मी जे रेडमध्ये लिहिलं आहे ते आहे अंक. जे रेडमध्ये लिहिलं आहे ते अंक आहे. ज्यांना कोणाला s आणि 5 मध्ये कन्फ्युजन होत असेल तो s हे आहे रेडमध्ये लिहिलं आहे ते अंक आहे. ठीक आहे, हे 5 आहे. चला, आता याला सॉल्व करा. 3s प्लस s 4s आणि 5s 5s. रेडमध्ये लिहिलं आहे ते अंक आहे 5s. ठीक आहे, 3s प्लस 1 4s आणि हे 5s 5s प्लस 5 हा 5 आहे इज इक्वल टू 70. ठीक आहे, 70. संपला विषय इथे. पुन्हा मग आणि रेटमध्ये 5s इज इक्वल टू 70 मायनस 5. ठीक आहे, 70 मायनस 5. 5s इज इक्वल टू 70 मायनस 5. इथून तुमचा s निघतो किती? s इज इक्वल टू 70 मधून 5 गेले 65 मायनस 65 आपण हे 5s इज इक्वल टू 13. ठीक आहे, 13 म्हणजे 65. हां, s म्हणजे सन इज इक्वल टू 13 आहे. जर या ठिकाणी मदर इज इक्वल टू 3s केलं, या एसची व्हॅल्यू 13 आहे. 13 गुणला 3 33 39. m इज इक्वल टू 33 39. ठीक आहे, चला. तुम्हाला मदर विचारलंय, सन नाही विचारला. ओके, 7 नंबर क्वेश्चन. खालील 4 समूह दिलेले आहेत त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळा आहे. तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे. पहा, MNOP 2 लेटर सोडले, तसंच POP पहा MNOP 2 लेटर सोडले त्यांनी, तसंच OPQRST 3 लेटर सोडले, ZABC 3 लेटर सोडले, G आणि K मध्ये GHIJK. पहा, इथं 3 लेटर सोडून चौथा आहे, इथं पण 3 लेटर सोडून चौथं, 3 लेटर सोडून चौथं, इथं फक्त 2चा गॅप आहे, 2 लेटर सोडून आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हा वेगळा घटक आहे. प्रत्येक ठिकाणी 3 लेटर त्यांनी सोडले आहे. फक्त ऑप्शन 1 मध्ये 3 लेटर सोडले आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी बाकी ठिकाणी 3 सोडले. ऑप्शन 1 मध्ये 2 लेटर सोडले. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा. ही मालिका आहे, सिरीज आहे. पहा, 25 प्लस 2 27 मायनस 3 24 हो ना, 5 2 7 7 2 3 गेले 4 4 5 9 प्लस 5. ओके, पहा मायनस 8 नाही 7 आहे ना,
+2 -3 +5 -7. आता काय मित्रांनो प्लस येईल, प्लस मायनस प्लस 2 3 5 7. 9 येईल का? नाही येणार. का? कारण की या मूळ संख्या आहे. पहा, जर सुरुवात 3 न झाली असती, 3 5 7 9 आपण केलं असतं, परंतु 2 आहे म्हणून या मूळ संख्या आहे. 9 ही मूळ संख्या नाही, 11 ही मूळ संख्या म्हणून 11. 22 + 11 33. आन्सर तुमचं 33. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 बघा आता. खालील वितरणाचा मध्य काढा. बघा आता हा क्वेश्चन तुम्हाला मी एकदम इझी वेनी समजून सांगतो, काही काळजी करू नका. हा थोडा क्वेश्चन हार्ड जाईल तुम्हाला. ओके, चला बघा. सुरुवातीला हे वर जे दिसतंय तुम्हाला, हे आहे मित्रांनो वर्गांतर, याला म्हणतात वर्गांतर. ओके, चला हे फक्त खाली लिहून घ्या. वर्गांतर जे की 11 ते 20 आहे. 11 ते 20, 21 30, 21 30, 31 41, 31 40, 41 50, 51 60, 61 70 आणि 71 80. 71 80. ओके, चला फक्त मित्रांनो याच्याऐवजी तुम्हाला काय करायचं ते सांगतो. एफ लिहायचा आहे. एक्स लिहायचा आहे. ठीक आहे. काय करायचं, 11 आणि 20 दोन्हीच्या मधातली संख्या आहे 15. लिहा 15. इथे 25. 31 आणि 40 मध्ये 35. 41 आणि 50 मध्ये 45. 51 आणि 60 मध्ये काय 55. 61 आणि 70 मध्ये 65 आणि इथे 75. ठीक आहे. हे कसं आलं ते सांगतो आता. काय नाही, एकदम याची मधातली संख्या आहे, संख्या काढायची. हे कसं होते, a + b/2. 20 आणि 11 31 होते. 31/2 15.5. तुम्हाला पॉईंटवाला सोडून द्यायचं, हे घ्यायचं. ठीक आहे. पहा, आय रिपीट, 11 + 20/2 हे तुमच्या वेळी किती 15.5. सगळ्याच ठिकाणी 15.5 25.5 35.5 45.5 55.5 0.5 वगैरे येत आहे. ठीक आहे. 0.5 सोडून द्या, कारण की 0.5 घेतले तर आपलं कॅल्क्युलेशन हार्ड जाते, म्हणून 0.5 सोडून द्यायचं. आता इथे लिहा एफ. आता हे विसरून जा, हे आता विसरून जा, हे तुम्ही एवढं विसरून जा. ठीक आहे. आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. एवढं. हे काय झालं, एक्स कुठून काढला आपण, इथून काढला. आता हा झाला तुमचा एफ, फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता, जो की हा आहे. ओके, चला हे जैसे ते लिहून द्या. 2 6 10 याच्यासमोर 2, याच्यासमोर 6, याच्यासमोर 10, 12 9 7 4, याच्यासमोर 12, हे 9, याच्यासमोर 7 आणि याच्यासमोर 4. ओके. आता काहीही करायचं नाही, फक्त यांची बेरीज करून टाका किंवा गुणाकार, गुणाकार, हे बेरीज करा. 6 आणि 2 6 आणि 2 8, 8 आणि 2 18, 18 आणि 12 20 30, 30 आणि 9 39, 39 आणि 7 46, 46 आणि 4 50. येस, हे 50 लिहा. ठीक आहे. हा रिकामा सोडा. आता याच्यानंतर काय करा, ह्या दोघांचा गुणाकार. 15 दुने 30, 25 सक 25 चोक 100, 25 सक 150, 35 10 350, 45 गुणला 12, 45 दुने 90, 90 0 हातच्याले 9, 45 1 45, 45 आणि 9 54. ठीक आहे. 55 गुणला 9, 9 5 85, 5 हातच्याले 4, 9 5 45, 45 पुन्हा 4 49, 65 गुणला 7, 7 5 35, 5 हातच्याले 3, 7 सकम 42 आणि 3 43 44 45. हे 75 गुणला 4, 75 दोन्ही 150, 150 150 300. बस जशी तुम्ही याची बेरीज केली होती ना, बस याची बेरीज करा. 0 0 0, 5 आणि 5 10 0, हातचा 1, 4 झाले, 4 आणि 10 14, 14 आणि 4 18, 18 आणि 28 नाही 27, 27 आणि 5 30 33 3, 33 3 हातच्याले 3. ओके. पहा
3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 3 23. जमलं पहा. आपण काय केलं, याच्या मधातली संख्या लिहिली डायरेक्ट. याच्या मधातली संख्या हे जे त्याच्या मधातली संख्या, याच्या मधात 15 25 35 45 55 65 75 लिहिले असे इथं. मग काही नाही, हा जो एफ होता ना, नंबर ऑफ स्टुडंट लिहिले, नंबर ऑफ स्टुडंट लिहिले जसे ते लिहिले. ओके. मग काय केलं, याचा आणि यांचा गुणाकार इथं लिहिला, तसं याचा गुणाकार इथं लिहिला, ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहिला, 5 आणि 12चा गुणाकार इथं, ह्यांचा यांचा गुणाकार इथं, ह्यांचा दोघांचा गुणाकार इथं, ह्यांचा दोघांचा गुणाकार इथं. ओके. आता फक्त हे फ्रिक्वेन्सी जे आहे त्यांची खाली बेरीज लिहिली, हे खाली एफ एक्स, सिग्मा एक्सेप्ट करा, एफ एक्स करा, सारखंच आहे ते. ओके. सिग्मा एफ एक्स इथं लिहिलं. ठीक आहे. यांची बेरीज खाली लिहिली, यांची बेरीज खाली लिहिली. बस आता काहीही टेन्शन घ्यायचं नाही. हाच तुमचा झाला सिग्मा एफ एक्स म्हणा की एक्स म्हणा, सारखंच आहे ते. आणि हे झालं सिग्मा एक्स झाला. बस दोघांचा भागाकार करा. ठीक आहे. म्हणून तुम्हाला मध्य विचारलं होतं, मध्य इज इक्वल टू सिग्मा एफ एक्स अपॉन सिग्मा एक्स, एफ सिग्मा एफ. ओके. बस एवढंच तुमचा आन्सर आहे. सिग्मा एफ एक्स तुमचा आहे 2330 भागेला सिग्मा एफ आहे तुमचा 50. बस हेच सॉल्व करा. 0 0 कटला, आन्सर पूर्णपणे निघणार नाही, थोडं पॉईंटमध्ये आन्सर निघेल. ठीक आहे. हे 5 चोक 20, हातचे आले 3, 5 सक 30, हातचे आले 3, बरोबर ना, 2330, हातचे 3, 5 सक 30, आला का आन्सर बरोबर. 46.6 आहे ना, 46.9 पूर्णपणे एकच आहे जवळचं ऑप्शन. हे आपलं किती आलं, 46.6 आलं ना. तुम्हाला सांगितलं होतं पूर्णपणे आन्सर येणार नाही, थोडं पॉईंटमध्ये एकदम जवळचं आन्सर भेटते इथे. ठीक आहे. आलं. 46.6च्या एकदम जवळचा आन्सर हे एकमेव आहे. बस एवढंच तुम्हाला कळायचं. ठीक आहे. काय असं होते तुमचं हे 0.5चे जे आपण फक्त 15 घेतले ना, त्यामुळे. नेक्स्ट हे सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 10 बघा. दिलेल्या संख्या चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर लिहा. बघा, वरील मालिकेत डावीकडून मोजणी केली असता लगत आधी एक चिन्ह, पहा डावीकडून मोजणी इकून केली तर लगत आधी एक चिन्ह, लगत आधी एक चिन्ह आणि लगत नंतरही एक चिन्ह, नंतर पण एक चिन्ह पाहिजे असणारी किती चिन्हे आहेत. ठीक आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, लगत आधी एक चिन्ह, लगत नंतर एक चिन्ह असणारी किती चिन्हे आहेत. ठीक आहे. म्हणजे असं म्हणू का, चिन्ह 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 याच्या लगातार 3 चिन्ह असणाऱ्या किती जोड्या आहे. बस हेच तुम्हाला इथे शोधायचं आहे. पहा हे चिन्ह संख्या, चिन्ह संख्या, चिन्ह चिन्ह आहे, हे चिन्ह डबल चिन्ह. पहा सिंगल चिन्ह सिंगल चिन्ह सिंगल चिन्ह, डबल चिन्ह सिंगल चिन्ह सिंगल चिन्ह सिंगल चिन्ह, डबल चिन्ह सिंगल चिन्ह. ओके. 0. अरे इथे 2 कसं काय लिहिले. वरील मालिकेत डावीकडून मोजणी केली असता लगत आधी एक चिन्ह आणि लगत नंतरही एक चिन्ह असणारी किती चिन्हे आहेत. इथे 2 ऑप्शन कसं काय दिलं. फक्त मला डबल एकदा पाहू द्या. हे चिन्ह एकमेव आहे, हे चिन्ह एकमेव आहे, हे चिन्ह एकमेव आहे, हे 2 चिन्हे आहे, हे एक चिन्ह, हे सिंगल चिन्ह, हे सिंगल चिन्ह, हे 2 चिन्ह, हे सिंगल चिन्ह. हा रेट हे जे आहे ना त्याने सांगितलं तसं कुठंच नाही. हे तुमचं हे चुकलं आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक आहे. याचे आन्सर की चुकली म्हणायची शकते याच्या ठिकाणी. ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे. ठीक आहे. हे जीकेचा क्वेश्चन आहे, काळ काम वेगचा क्वेश्चन. बघा आता पहा, दिसतं सगळ्यांना. पहा, ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 दिवसांमध्ये आणि 18 दिवसांमध्ये करू शकतात. ठीक आहे. एक ए आहे, दुसरा बी आहे. ए हा अनुक्रमे 15 दिवसात आणि ए आणि बी अनुक्रमे 15 आणि 18 दिवसांमध्ये काम पूर्ण करू शकतात.
त्यांनी 1 दिवसाआड 1 याप्रमाणे काम केल्यास एने सुरुवात केली असता संपूर्ण कार्य किती दिवसामध्ये पूर्ण होईल? ठीक आहे. क्वेश्चन काय म्हणते, ए वैयक्तिकरित्या 15 दिवसामध्ये काम पूर्ण करतो, बी वैयक्तिकरित्या 18 दिवसामध्ये काम पूर्ण करतो. ओके. त्यांनी 1 दिवसाआड एक व्यक्ती एक दिवसाआड काम केलं तर किती दिवसामध्ये काम संपेल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, लिहून घेऊ आता इथे. ए 15 दिवसामध्ये, बी 18 दिवसामध्ये काम पूर्ण करते. दोघांना जर सोबत जर आणतो म्हटलं तर हे होते दोघांचा, हे करा, 18 2 36 90 ना, दोघांचा लसावी 90 आहे. ठीक आहे, 90 येत आहे. जर मी एची क्षमता काढतो म्हटलं का वन डे वर्क दोघांचंही एका दिवसाचं काम जर काढतो म्हटलं तर हे झालं एकूण वर्क तुमचं. ठीक आहे, एकूण वर्क, एकूण कार्य 90 झाला जो की लसावी होते. तर एकूण कार्याला त्यांच्या दिवसांनी भागितलं, दिवस हे वन डे वर्क एका दिवसाचे कार्य. जर एकूण कार्याला त्यांच्या दिवसांनी भागितलं तर तुमचं एका दिवसाचं कार्य होते. म्हणून 90 भागिले 15, 15 सक 90 हे एचं कार्य 6 डे, 6 क्षमता. जर बीचं काढतो म्हटलं तर एकूण कार्य भागेला दिवस 18, 18 पंचे 90. ठीक आहे, 5. म्हणजे मी असं म्हणू का, जर एकूण 90 लाडू खायचे असेल तर एची क्षमता आहे एका दिवशी तो 6 लाडू खातो आणि बीची क्षमता एका दिवशी 5 लाडू खातो. ठीक आहे. जर दोघंही मिळून 90 एकक कार्य करत असेल तर सेम एका दिवसामध्ये ए हा 6 एकक कार्य करतो, बी हा 5 एकक कार्य करतो. मग मी असं म्हणू का, सुरुवात एनं केली. आता काय करताय, अल्टीपल्टीनं किंवा एक दिवस ए येईल, एक दिवस बी येईल, एक दिवस पुन्हा ए येईल, दुसऱ्या दिवशी पुन्हा बी येईल, पुन्हा ए येईल, पुन्हा बी येईल, असं करता ते लोक कार्य करताय. सुरुवातीला एनं 6 एकक कार्य केलं प्लस बीनं 5 एकक कार्य केलं. पहिल्या 2 दिवसामध्ये 6 आणि 5 11 एकक कार्य केलं. ओके, लिहा. दोघांनी मिळून 2 डे मध्ये 11 एकक कार्य केलं. ठीक आहे, लिहितो नाही 1 डे 2 डे, एक सिंगल, याचं 1 डे आणि याचं 1 डे. ओके, यांनी 11 एकक कार्य केलं. तुम्हाला एकूण 90 एकक कार्य करायला पाहिजे. 90 एकक कार्य करायचं आहे किंवा 90 लाडू खायचे आहे. 90 लाडूपैकी 11 लाडू खाले 2 दिवसात, पहिल्या 2 दिवसात. नंतरच्या पुन्हा 2 दिवसामध्ये त्यांनी 11 लाडू खाल्ले. 11 एक 11, 11 2 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 पाची 55, 11 सक 66, 11 साती 77. ओके, तुम्हाला 90 खायचं आहे. 11 8 78, 11 8 78. जमलं? म्हणजे मी असं म्हणू का, 78 लाडू खाल्ले. किती दिवसामध्ये? 2 4, 2 दिवस, 4 दिवस 8, 2 4 6, 8 10 12 13 14 15 16, 16 डेजमध्ये, 16 डेजमध्ये आय रिपीट, 16 डेजमध्ये 78 त्यांनी लाडू खाल्ले. 88, 11 8 88, एकूण 88. ठीक आहे, पहा. पहिल्या 2 दिवसात 11, पुन्हा दुसऱ्या 2 दिवसात 11, नंतरच्या 2 दिवसात 11, असं करता करता प्रत्येक 2-2 दिवसाला ते 2-2 दिवसाला ते 11-11 एकक लाडू खात आहे. 11-11 एकक कार्य करत आहे. ठीक आहे, म्हणजे मी असं म्हणू का, 11 एक 11, 11 2 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 माझी 55, 11 सक 66, 11 7 77, 11 8 88. ओके, 2 दिवस, 2 2 4, 4 2 6, 6 2 8, 8 2 10, 10 2 12, 12 2 14, 14 2 16, एकूण 16 दिवसामध्ये हे 2 दिवसाचं कार्य म्हणून 2 पकडले. प्रत्येक 2-2 दिवसाचं कार्य करतो आपण म्हणून इथे 2 पकडले. असे एकूण 8 2 16 दिवसामध्ये त्यांनी 88 एकक कार्य केलं. एवढं तुम्हाला समजलं का? लिहा. पहिला ए दुसरा बी, सेम. पहिला ए दुसरा बी, पहिला ए दुसरा बी, सेम. असंच पहिला ए दुसरा बी, सेम. पहिला ए प्लस दुसरा बी. ओके, आता बीनं कार्य संपवलं, त्याच्यानंतर कोण येईल? पुन्हा ए येईल. आता ए किती दिवस किती एकक कार्य करेल? 88 एकक तर कार्य झालंच. उरलं किती? 88 2 90, फक्त 2च एकक कार्य करेल. परंतु तुम्हाला माहित आहे ए हा पूर्ण एका दिवसामध्ये 6 एकक कार्य करते. तर 6 एकक
2 पैकी, ठीक आहे. 6 पैकी एकूण 2 एकक कार्य करेल, म्हणजे तो काय तर 1/3 कार्य करेल, ठीक आहे. चला 1/3 डेजमध्ये काय 2 एकक कार्य करेल, म्हणून एकूण 16 दिवस प्लस 1/3 डे, 16/1/3 तुमचा आन्सर आहे, ठीक आहे. 16/1/3 इज युअर राईट आन्सर. 12 नंतर 13 बघा. हे बघा, खालील 4 संबंध दिले आहे, विशिष्ट तऱ्हेने समान संबंध आहेत. एक वेगळा घटक ओळखा. काही टेन्शन घ्यायचं आहे, पहा. एस टी नंतर लगेच यू, एस टी यू एन ओ पी, टी नंतर लगेच यू एन ओ पी, एक सोडून ओ नंतर लगेच पी, एक्स नंतर लगेच वाय. पहा बाकी 3 ठिकाणी, या ठिकाणी अजिबात गॅप नाही लेटर्समध्ये, फक्त इथं एक लेटरचा गॅप आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज युअर वेगळा घटक, ठीक आहे. 14 हे जीकेचा प्रश्न आहे, त्यानंतर घ्या. जर एखाद्या वस्तूची मूळ किंमत ही छापील किमतीच्या 80% आहे, समजा मी छापील किंमत तिची 100%, समजा काय म्हणावं लागते, ठीक आहे. छापील किंमत तिची 100% आहे, मूळ किंमत ही 80%, ठीक आहे. मूळ किंमत ही 80% आहे. छापील किमतीवर 12%ची सूट देऊन ती विकल्यावर किती टक्के नफा होईल, ठीक आहे. हे छापील किमतीवर 12% सूट देत आहे, म्हणजे 100वर 12% सूट देत आहे, म्हणजे 12 मायनस करताय, ती 88%ला विकत आहे. ओके, 88%ला विकत आहे ती वस्तू. असं समजा एका वस्तूवर 100 रुपये छापून आहे, तिची परंतु तिची मूळ किंमत आहे 80 रुपये, म्हणजे 80 रुपयाची खरेदी किंमत आहे तिची. मूळ किंमत म्हणजेच तुमची खरेदी किंमत, ठीक आहे. खरेदी किंमत होते, मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत होते. आणि पहा एका वस्तूवर 100 रुपयाचं स्टिकर लावून आहे, 100 रुपयाची छापील किंमत आहे, 100 रुपये आहे असं ते छापून आहे, छापील किंमत 100 रुपये आहे, परंतु तिची खरेदी किंमत किंवा मूळ किंमत 80 रुपयेच आहे, परंतु विकत कितीला आहे, तो 88ला विकत आहे. कितीनं जास्त विकत आहे, 8 रुपयाने जास्त विकत आहे 80वर. ओके, शेवटी काय विचारलं, ती विकल्यावर किती टक्के नफा होईल, बस 80वर 8 रुपये जास्त भेटत आहे त्याला, गुणला 100, 8 कटले 0 कटले 10%, 10% त्याचा नफा होत आहे, ठीक आहे. जमलं. रिपीट करतो, ज्यांना समजलं त्यांना रिपीट करतो. पहा एखाद्या वस्तूची मूळ किंमत ही छापील किमतीच्या 80% आहे. लिहा, मी म्हणतो छापील किंमत ही 100 रुपये आहे, मग मूळ किंमत किती असेल, 100च्या 80% म्हणजे 80 रुपये. ओके, 100च्या 80% म्हणजे 80 रुपये. छापील किमतीवर 12%ची सूट देत आहे, या किमतीवर ती 12%ची सूट देत आहे, 12 रुपयाची सूट. 100वर 12% म्हणजे काय, 100वर 12 रुपये, 12 रुपयाची सूट देत आहे, म्हणजे 100वरून 12 चालले गेले, असं करतो 100वरून 12 चालले गेले 88 रुपये, ती काय देते, तिची विक्री किंमत, ठीक आहे. विक्री किंमत लिहा, विक्री किंमत जे की 88 आहे, देऊन ती विकल्यावर किती टक्के नफा होत आहे, किती टक्के नफा होत आहे, मूळ किंमत 80 रुपये आहे, ती विक्री कितीची 88ची आहे, 8 रुपये जास्त घेऊन विकत आहे, 8 रुपये जास्त घेऊन विकत आहे. यस, 80 रुपये त्याला 8 भेटत आहे, कोणाच्या 100च्या तुलनेमध्ये. 0 कटला 0 कटला 8 कटले 8 कटले 10 तुमचे राहिले शिल्लक, 10% तुमचा आन्सर आहे, ठीक आहे. 16 नंबर हे जीकेचा प्रश्न आहे. हे समान संबंध ॲनालॉजी, मी माझ्या रिझनिंग बॅचमध्ये पण तुम्हाला ॲनालॉजी चांगलं शिकवून दिलेलं आहे, ठीक आहे. पहा, सिंह पळतीवर असणे तर ससा काय, जलद, उडी मारणे, बागडणे, सावकाश. पहा सिंह जसा म्हणजे पळत पळत धावतो ना, पळतो ना, तसा ससा उड्या मारतो, ठीक आहे. हां, एक मिनिट. सिंह जसा पळतो, जसा सिंह पळतो तसाच ससा उड्या मारतो, ठीक आहे. आन्सर तुमचं काय, उडी मारणे. नेक्स्ट, हे जीकेचा क्वेश्चन, जीकेचा क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्ही बघा आता. जर ए, याला काय म्हणते, याला नाही, लॅमडामध्ये ते हे होते, लॅमडामध्ये हा असतो, ठीक आहे. याला मी विसरलो, काहीतरीच नाव आहे, ओहम होते काय, बरं जाऊ दे ना. पहा ए हे चिन्ह
म्हणजे ए हे चिन्ह मला वाटते ओहम्समध्ये त्याला ओहम, ए ओहम बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे, म्हणजे या जर हे ओहम असेल तरच याचा अर्थ होते बहीण. ठीक आहे. बट कोण बहीण? ए ही बहीण आहे. ठीक आहे. ए ही बहीण आहे. पहा ए ही बहीण आहे. हॅशटॅग म्हणजे पहा ए हॅशटॅग बी म्हणजे ए ही बीची मुलगी आहे. हॅशटॅगचा अर्थ होते मुलगी, म्हणजे कोण? प्रथम व्यक्ती, पहिली व्यक्ती मुलगी आहे. ठीक आहे. ए याला माहित नाही का आम्हाला, तर म्हणजे हायफन वगैरे कशाला म्हणजे हायफन वगैरे. ठीक आहे ना. ए हा बीचा भाऊ आहे, याचा अर्थ होते भाऊ. त्यानंतर @ ए @ बी म्हणजे ए हे बीचे पती आहे, @ म्हणजे पती. फक्त एवढी इथे हेच गोष्ट लक्षात ठेवा का ॲडच्या आधीची व्यक्ती म्हणजेच पती, ॲडच्या आधीची व्यक्ती म्हणजे भाऊ, असं लक्षात. ठीक आहे. हे याचा अर्थ होते, या चिन्हाचा अर्थ मला वाटतं हे अनंत चिन्ह आहे ना, अनंत, याला अनंत म्हणते. ठीक आहे. अनंत, अनंत म्हणजे काय तर इनफायनाईट. ए ही बीची आई आहे, आई. त्यानंतर तर खालील पदावलीत ए चे एच सोबत असलेले नाते काय? ए चे एच सोबत असलेले नाते काय? ठीक आहे. ए आणि एचचं नातं पाहिजे. पहिले ए आणि ए ओहम एस म्हणजे बहीण लिहा. ए ही बहीण आहे, एसची हे वरचं चिन्ह भाऊ आहे, एस हा भाऊ आहे डीचा, एस हा भाऊ आहे डीचा. ओके. नंतर डी हॅशटॅग एच, हॅशटॅग म्हणजे मुलगी. डी ही मुलगी आहे एचची, डी हॅशटॅग एफ. डी ही मुलगी आहे एफची, डी ही मुलगी आहे एफची. एफ @G, एफ @D पती. एफ हा पती आहे, जीचा ही लेडीज आहे. ठीक आहे. पहा ही लेडीज हा जेंट्स, लेडीज जेंट्स, लेडीज जेंट्स म्हणजे वर्तुळ, जेंट्समध्ये जेंट्स म्हणजे चौकोन आणि लेडीज म्हणजे वर्तुळ. ठीक आहे. चला जी पण झालं. जी अनंत एच, जी आई आहे एचची. ठीक आहे. जमले इथपर्यंत. आणि क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं तर खालील पदावलीत ए चे एच सोबत नाते काय? ए चे नाते काय? ए चे नाते काय एच सोबत? ए हा बघा हे बहीण आहे, भाऊ आहे, बहीण आहे. ए ही बहीण आहे. ऑप्शन नंबर 3 ए ही बहीण आहे. नेक्स्ट. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग संपत आहे, फास्टमध्ये घेऊ का आता थोडंसं? एखाद्या त्रिकोणाच्या बाजू 6, 8, 10 या गुणोत्तरात 6, 8, 8, 10. एखाद्या त्रिकोणाच्या बाजू 6, 8, 8, 10च्या गुणोत्तरामध्ये असून त्यांची परिमिती 12 सेमी असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असेल? बघा तुम्हाला काय दिलंय, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर दिलंय आणि एका बाजूला परिमित दिली आहे. या आधारावर त्रिकोणाचे क्षेत्रफळ तुम्हाला इथे कळायचे आहे. लिहून घ्या. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या असेल, इथे गुणोत्तर आहे, तर अशा कंडिशनमध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू एस वर्गमुळात एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. ओके. हे ते काय? तर ह्या एबीसी इथे एबीसी या त्रिकोणाच्या बाजू आहे आणि हे झालं त्रिकोणाच्या बाजूंचं गुणोत्तर. एक आणखी इकडे लिहा. परिमिती इज इक्वल टू त्रिकोणाची परिमिती इज इक्वल टू. आता हे परिमिती काय? त्याने ऑलरेडी 12 सेमी दिले आहे, 12 सेमी दिले आहे. ओके. आपल्याला काय भेटलं इथं? बाजूंचं गुणोत्तर भेटलंय, बाजूंचं गुणोत्तर भेटलंय. बाजू ए गुणोत्तरामध्ये बाजू बी, गुणोत्तरामध्ये बाजू सी यांचं गुणोत्तर भेटलंय 6, 8, 8, 10 भेटलाय. यांना दोन्ही भाग जातो म्हणून 3, 4, 5 हे झालं गुणोत्तर. इथून बाजू ए इज इक्वल टू 3x होते, बाजू बी इज इक्वल टू 4x आणि बाजू सी इज इक्वल टू 5x. ठीक आहे. ओके. जमलं. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू भेटल्या, फक्त त्यांचे ॲक्च्युअल व्हॅल्यू भेटली नाही. ॲक्च्युअल किती सेमीमध्ये बाजू ते भेटले नाही. आपल्याला एक्सच्या किमतीमध्ये बाजू भेटली आहे, ठीक, किंवा गुणोत्तराच्या किमतीमध्ये बाजू भेटलेली आहे. यासाठी काय करा? काही नाही. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? तर तिन्ही बाजूंची बेरीज. काय? तर हे पहिली बाजू 3x आहे, दुसरी बाजू की तुम्ही पहिले एक स्टेप वाढवू पण शकता. पहिली बाजू ए प्लस दुसरी बाजू बी प्लस तिसरी बाजू सी. तिन्ही बाजूंची बेरीज किंवा परिमिती ही आहे
12 सेमी. यावरून ए म्हणजे तुमचा 3x, बी म्हणजे 4x आणि सी म्हणजे 5x इज इक्वल टू 12 सेमी. 3 आणि 4 7, 7 5 12, 12x इज इक्वल टू 12 सेमी. 12 12 कटले तुमचे, x इज इक्वल टू 12 1 12 1 सेमी. चला x इज इक्वल टू 1 सेमी म्हणजे ए म्हणजे काय तर 3 गुणला 1, 3 गुणला 1 इज इक्वल टू 3 सेमी. पहिली बाजू 3 सेमी, दुसरी बाजू 4x म्हणजे 4 गुणिला 1 म्हणजे काय तर 4 1 4 4 सेमी. आणि तिसरी बाजू 5 गुणिला 1 म्हणजे 5 1 5 5 सेमी. ठीक आहे. त्रिकोणाच्या तुम्हाला तिन्ही बाजू भेटल्या आहे, जे की 3x 4x आणि 5x आहे. ठीक आहे. याला आता सॉल्व करा. हे बस सेम त्याच बाजू सूत्रामध्ये टाकून द्या. एस म्हणजे काय असतं मित्रांनो, तर एस म्हणजे काही नाही अर्धपरिमिती असते. तुम्हाला दिसेल इथे एस लिहितो, जे की अर्धपरिमिती आहे 12/2. परिमिती भागला 2 किंवा 1/2 गुणला परिमिती, 1/2 गुणला परिमिती, जे की 12 आहे, परिमिती 12 आहे. आणि एस इज इक्वल टू 6 आहे. ठीक आहे. पहा त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू जेव्हा तिन्ही बाजू तुम्हाला मिळालेल्या असेल किंवा तिन्ही बाजू प्रश्नामध्ये दिलेल्या असेल, अशा कंडिशनमध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू वर्गमुळात एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. ठीक आहे. एस गुणला पहिल्या कंसात एस मायनस ए गुणला दुसऱ्या कंसामध्ये एस मायनस बी गुणला तिसऱ्या कंसामध्ये एस मायनस सी. आता हा एस म्हणजे काय तर एस म्हणजे अर्धपरिमिती. अर्धपरिमिती म्हणजे काय मित्रांनो, पहा अर्ध परिमिती. परिमिती म्हणजे तुम्हाला माहित आहे 12 आहे आणि अर्ध म्हणजे काय तर 12च्या अर्धे गुणिला 1/2. ठीक आहे. परिमिती गुणला 1/2 किंवा अर्धपरिमिती म्हणजेच काय मित्रांनो, परिमिती गुणला 1/2 किंवा 1/2 गुणला परिमिती, 1/2 गुणला 12 इज इक्वल टू 6. तुमची अर्धपरिमिती म्हणजे निघली 6 निघले. एस इज इक्वल टू 6 ला. ठीक आहे. चला याला व्हॅल्यू पुट करा. एस म्हणजे 6 आहे गुणिला कंसामध्ये एस मायनस ए म्हणजे काय तर 6 मायनस ए बी सी आहे 3 4 5 3 गुणला दुसऱ्या कंसामध्ये एस मायनस बी 6 मायनस बी म्हणजे 4 एस मायनस सी 6 मायनस 5. ओके. चला बस याच व्हॅल्यू सॉल्व करा. इथे टाकून द्या. 6 गुणिला पहिल्या कंसामध्ये 6तून 3 गेले 3 गुणला दुसऱ्या 6तून 4 गेले 2 गुणिला 6तून 5 गेला 1, 3 × 18 18 2 24. एक मिनट. 3 × 18 18 2 24 24 × 24 हो. 6 10 6तून 3 गेले 3 6तून 4 गेले 2 6तून 5 गेला 1. ओके. 6 3 18 18 2 18 2 36. अरे वर्गमुळात 36. आणि इथे ऑप्शन मित्र चुकले आहे. ठीक आहे. आपला आन्सर आहे 6, जे की चुकलेला आहे. 6 सेमीचा वर्ग. फक्त मला एकदा टॅली करू द्या. त्रिकोणाचे क्षेत्रफळ कुठं काही चुकलं का तर पाहू द्या. 6 8 10 म्हणजे तुमचे 3 4 5 5 4 9 9 3 12 12 म्हणजे 12 म्हणजे जेमतेम 3 4 5 तुमच्या बाजू आहे, 3 4 5 तुमच्या बाजू आहे. ओके. एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी झाला. 6 गुणिला इथं 3 2 1 6 गुणला 3 2 1 6 3 18 18 2 36 18 2 36 8 2 16 हातचा 1 2 2 2 3 36. बरोबर. ठीक आहे. तुमचं त्रिकोण क्षेत्रफळ आलं 6 मित्रांनो, जे की इथे रॉंग झालं आहे. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 6 सेमीचा वर्ग. नेक्स्ट. खालील समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी. इथे मित्रांनो चिन्ह नसून, एक मिनिट, चिन्हांची नसून इथं संख्यांची आहे. संख्यांची अदलाबदल करावी. ठीक आहे. बघा हे जसे ते लिहून घ्यायचं. बरं ठीक आहे. डायरेक्टच करून लिहिण्यापेक्षा ऑलरेडी ते लिहिलं आहे, लिहायची गरज नाही. पहिले 7 आणि 8 करून पहा. 7ला तुम्ही 8 लिहा आणि 8ला तुम्ही 7 लिहा. ठीक आहे. पहा काय होते मग, हे 8 गुणला 10 भागीला 16 प्लस 4 - 2 इज इक्वल टू 7. येते का पाहून घ्यायचं. 8 1 8 8 2 16 बे 1 बे बे 5 10. ओके. 4तून 2 5 प्लस 4तून 2 गेले 2 इज इक्वल टू 7 7 इज इक्वल टू 7. ओके. हाय म्हणजे आपलं ऑप्शन नंबर पहिलं. ठीक आहे. आता इथं पहिलेच ऑप्शन होतं म्हणून आपलं बरोबर आलं पहिलंच, नाही तर दुसरं कोणतं
आपण दुसरं पण चेक करू शकतो, 8 आणि 16 पण चेक करू शकतो, करायची गरज नाही पण करून टाकतो तुमच्यासाठी. आता याला आपण 8 म्हटलं आणि 8ला 16, 8ला 16 म्हटलं. ठीक आहे, चेक करायची गरज नाही, काही हरकत नाही. ते बघा 7 2ला 10 भागेला 8 प्लस 4 - 2 इज इक्वल टू 5. हे याच्या अर्धी 4 होते, याच्या अर्धी 5 होते. पॉईंटमध्ये आन्सर निघते बघा. 7 5 35 भागला 4, पॉईंटमध्ये आन्सर निघत आहे. आपला पॉईंटमध्ये आन्सर नाही म्हणून सेकंड ऑप्शन कटत आहे. ठीक आहे ना. हे वाटल्यास करायची गरज नाही कारण तर वरतच आपलं आन्सर निघलं. पण तुमच्यासाठी मी करून दाखवतो. 4 आणि 10, 4ला आपण 10 म्हटलं आणि 10ला 4 म्हटलं. ठीक आहे, पहा 7 गुणला 4 भागेला 16. हे 7 गुणला 4 भागेला 16. इथं आन्सर निघतं का पहा. 4 चौक 16. 7ला 4 भाग जात नाही, इथं पण पॉईंट भाग जात नाही म्हणून पॉईंटमध्ये आन्सर निघते. पॉईंटमध्ये आपला आन्सर नाही म्हणून हे पण कटले. ओके, 4 आणि 7 पहा. आता 7ला आपण 4 म्हणले आणि 4ला 7 म्हटलं. 4 10 40 भागेला 16. पुन्हा पॉईंटमध्ये आन्सर निघते म्हणून हे पण ऑप्शन कटलं. ओके, ऑप्शन नंबर 1. 23 नंबरचा क्वेश्चन बघा. आता हा रिझनिंगचा, आपल्या रिझनिंगचा क्वेश्चन नाही तो. हा क्वेश्चन बघा. क्रमशः 8 चिन्हांच्या जागी येऊ शकणाऱ्या आणि दिलेले समीकरण संतुलित करू शकणाऱ्या गणितीय चिन्हांचे योग्य संयोजन लिहा. ठीक आहे, काय नाही या ठिकाणी ॲट म्हणजे काय तुम्हाला हे इथं लिहायचं आहे. प्रत्येक 21 @3 @5 @7 या ठिकाणी तुम्हाला काय यायचं पाहायचं, काय येणार आहे ते पाहायचं आहे. मी साईडनंच लिहून घेतो. 21 3 5 5 7. ठीक आहे, हे जे @ आहे ना त्याला थोडं वेगळं पेन करतो. @ आणि @. ठीक आहे, चला याच्याऐवजी त्या काय म्हणताय, पहिलं गुणा बरोबर मायनस भागा टाकून पाहायचं. काही नाही, टेन्शन घ्यायचं नाही. हे सगळे ऑप्शन आहे ना एकाने लावून पाहायचे. गुणा बरोबर गुणाकार बरोबर मायनस भागाला 21 गुणेला 3, 21 गुणला 3 बरोबर आता मायनस आणि भागेला. ठीक आहे, 5 - 5 भागेला 7. ठीक आहे, पहा गुणाकार बरोबर मायनस भागेला, गुणाकार बरोबर मायनस भागेला. पहा हे इथं पॉईंटमध्ये आन्सर निघतं, दिसतंय. 5ला 7 भाग जात नाही, पॉईंटमध्ये आन्सर निघत आहे. आणि आपलं हे बरोबरच्या चिन्हाच्या आधी इकडे आन्सर काय तर पॉईंटमध्ये नाही म्हणून हे कटलं. ठीक आहे, नेक्स्ट भागाकार गुणेला बरोबर गुणेला. 21 भागेला 3 भागेला गुणाकार बरोबर गुणाकार गुणेला 5 सांगतो. याला भागाकार, हे बरोबर भागाकार गुणाकार बरोबर गुणाकार. 1 मिनिट, भागाकार गुणाकार बरोबर गुणाकार दिसतंय पहा स्पष्टपणे. रिपीट करतो, भागाकार गुणाकार बरोबर गुणाकार, भागाकार गुणाकार बरोबर गुणाकार. @च्या ठिकाणी आपण हे सिम्बॉल टाकले, हे चिन्ह टाकले. ठीक आहे, 21 भागेला 3 करा. 21 भागेला 3 गुणेला 5 इज इक्वल टू 5 गुणिले 7, 5 गुणिले 7. ठीक आहे, 3 7 21, 7 5 35 इज इक्वल टू 7 5 35. आला आन्सर दोन ठिकाणी बरोबर, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. आता यानंतर क्वेश्चन आहे का पाहतो, चेक करतो. मला वाटते झाले का, आहे. ठीक आहे, पहा बघा. राज्याच्या अर्थसंकल्प 2023 नुसार, नाही हे जीकेचा क्वेश्चन आहे. रिझनिंगचा क्वेश्चन बघा. आता फ्रीडम या शब्दात पुढे आणि मागच्या दोन्ही दिशांनी अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या अक्षराने एवढीच अक्षरे आहेत. पहा हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा ते सांगतो. पहिले फ्रीडम लिहून घेतो. FR EEDOM. हा क्वेश्चन काय म्हणते सांगतो. या शब्दामध्ये फ्रीडम या शब्दामध्ये पुढे आणि मागे अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत अक्षरांच्या ज्यांदरम्यान इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या अक्षरांनी एवढीच अक्षरे आहे. म्हणजे काय तर अल्फाबेटमध्ये जेवढ्या 2 अक्षरांमध्ये जेवढा गॅप आहे, 2 वर्णांमध्ये जेवढा गॅप आहे तेवढाच गॅप इथं आहे का पहा. समजा मी एखादी शब्द लिहितो, ABC DEF
GHI हे तुमची काय तर ABCD झाली झेडपर्यंत, ABCD झाली झेडपर्यंत किंवा इंग्रजी वर्णमाला झाली झेडपर्यंत. मी त्यातला एक स्पेसिफिक कोणतेही दोन अक्षर घेतो, A आणि C. A आणि C समजा मी A आणि C दोन घेतलं, AC असो की CA असो, सारं दोन्ही याचा अर्थ एकच होतो. AC किंवा CAचा दोन्ही अर्थ एकच असो. आता याच्यामध्ये A आणि C मध्ये एक लेटरचा गॅप आहे, एक लेटरचा गॅप आहे. ओके, पहा आपल्या बाराखडीमध्ये किंवा वर्णमालेमध्ये, इंग्रजी वर्णमालेमध्ये A आणि C मध्ये एक लेटरचा गॅप आहे. समजा मी एखादी शब्द असा तयार करतो जो की अकाउंटंट नावाचा शब्द आहे, ठीक आहे, ज्यामध्ये A आणि हा C, A आणि सेकंडवाला C, आय रिपीट, ए आणि हा वाला सी दोन्हीमध्ये सेम तेवढाच गॅप आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं. आता मी एखादी शब्द घेतला अकाउंटंट, त्या अकाउंटपैकी ए आणि सी या दोन शब्दामध्ये फक्त आणि फक्त एका अक्षराचा गॅप आहे आणि सेम तेवढाच गॅप या इंग्रजी वर्णमालेमध्ये आहे. ए आणि सी मध्ये एका लेटरचा गॅप आहे. एवढं तुम्हाला समजलं, नसेल समजलं तर हे इथून तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे, आणि हे चॅप्टर मित्रांनो मस्त मी रिझनिंगमध्ये मी जो क्लास तुम्हाला शिकवला आहे त्यामध्ये माझ्या ॲपवर मस्त शिकवून दिलं आहे हे चॅप्टर. ठीक आहे, बघा हे सॉल्व कसं करायचं ते सांगतो. पहिले एफ लिहा, एफ नंतर इकडे लिहत लिहा FGHIJKL. ठीक आहे, पहा FGHIJKL कोणतं लेटर समान आहे का पहा, नाही समान, कॅन्सल, एक पण नाही. ठीक आहे, एफ साठी एक पण नाही. सॉल्व कसं करत ते सांगतो. आता आर इथं आहे, आर पासून सेम स्थळावर किंवा सेम स्थानावर कोणतं आहे अल्फाबेटनुसार ते बघायचं. आर एफ ABCDEFGH R S R S T U V W. कोणतं आहे, खालचं आणि वरचं सेम आहे का, नाही ना, टेन्शन घ्यायचं नाही, याला सोडून द्या मग. ओके, आरचा आर नाही पडायचं. ई नंतर FGHI EFGHI. ठीक आहे, याला काही लिहायची गरज नाही. ओके, पहा खालचं आणि वरचं कोणतं सेम आहे का, एफ आहे तर जी आहे, आर आहे तर एफ आहे, ई आहे तर एफ आहे, डी आहे तर जी आहे, ओ आहे तर एच आहे, म्हणजे ईचं पण लागत नाही. सेम या आपण ईचं घ्या, ई नंतर एफ, ईला काही अंडा लिहा, काही गरज नाही. FGH हे FGH याचं पण नाही म्हणून हे पण सोडून द्या. डीचं घ्या ABCD EF ABCD, याला क्रॉस लिहा का काही लिहा का डीच लिहा, काय हरकत नाही. डी नंतर EFGH पहा दिसते का इथं, हे डी नंतर ई आहे, डी नंतर ई आहे, म्हणजे मी असं म्हणू का ई आणि डी अशी एक जोडी आहे. ABCD मध्ये ई आणि डी अशी एक जोडी आहे जे की ABC पहा ABCD लिहितो ABCDEFZ. आपल्या ABCD मध्ये डी आणि ई, ABCD मध्ये किंवा वर्णमालेमध्ये DE मध्ये काहीच गॅप नाही आणि इथे पण DE मध्ये एक पण लेटरचा गॅप नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्या प्रश्नानुसार एक सध्या ई आणि डी ही एक जोडी भेटली ज्यामध्ये वर्णमाले एवढाच गॅप आहे की वर्णमाले एवढेच अक्षर आहे जे की वर्णमालेमध्ये पण 0 अक्षरांचा गॅप आहे, इथे पण 0 अक्षरांचा गॅप आहे. ठीक आहे, आता डी नंतर ओ घ्या. या ओ साठी इथं क्रॉस करा की काही गरज नाही, काही नाही, ब्लँक सोडलं तरी ठीक आहे. पहा ओ नंतर काय ते OP, ओ नंतर PQRS T, सेम कोणता आहे का, ओ नंतर PQRS कोणतंच नाही. ठीक आहे, आता एम घ्या, एमचं घ्या, एमला काहीतरी क्रॉस करून टाका. एम नंतर NOPQRS, आर सेम आहे. ओके, म्हणजे मी असं म्हणू का आर आणि एमची जोडी सेम आहे, आर आणि एमची जोडी सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय होते, या शब्दामध्ये ई आणि डी किंवा आर आणि एम या जोड्यांदरम्यान तेवढाच गॅप आहे, तेवढेच अक्षर आहे जेवढे अक्षर अल्फाबेट सिरीजमध्ये आपल्या अल्फाबेटमध्ये किंवा आपल्या इंग्रजी वर्णमालेमध्ये सेम 2 अक्षरादरम्यान आहे. ठीक आहे, असं आपण पाहून घ्या. वाटल्यास पहा लिहितो मी
ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू. ठीक आहे. पहा डी आणि ई मध्ये या जोडीमध्ये डी आणि ई या जोडीमध्ये रिपीट तुम्हाला समजून सांगत आहे यासाठी थोडा वेळ लागत आहे. डी आणि ई या जोडीमध्ये पहा इथे पण 0 अक्षरांचा गॅप आहे, इथे पण 0 अक्षरांचा गॅप आहे. ठीक आहे. तसंच आर आणि एम मध्ये पहा आता एम आणि आर पहा एम आणि आर मध्ये आपल्या वर्णमालेमध्ये किती अक्षरांचा गॅप आहे? 1 2 3 4 4 अक्षरांचा गॅप आहे. सेम इथं पहा 1 2 3 4 4 अक्षरांचा गॅप आहे. म्हणजे काय तर अशा दोन जोड्या आहेत ज्या जोड्यामध्ये इथे या शब्दामध्ये पण सेम फरक आहे, शब्दांचा गॅप आहे, इथे पण वर्णमालेमध्ये पण सेम शब्दांचा गॅप आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 आपलं काय तर 2 अक्षरांचा गॅप आहे. हे सॉल्व करा. घनमुळात 0.216 मायनस घनमुळात 0.64 अपॉन घनमुळात 0.216 प्लस घनमुळात 0.264. ठीक आहे. याला सॉल्व करा. पहा याचा अर्थ होते 2.216चं घनमूळ होते मित्रांनो तर 0.8. ठीक आहे. सॉरी 6 0.16. ठीक आहे. एवढ्याचा अर्थ 0.6 अपॉन हे याचा अर्थ 0.4. ठीक आहे ना. हो 0.4 वरचं घ्या. हे पुन्हा 0.6 प्लस 0.4. ठीक आहे. पहा घनमूळ काढले आपण. सॉल्व करायला इकडे असंच सॉल्व करतो मी. ठीक आहे. 0.6मधून 0.4 गेले 0.2 राहिले अपॉन 0.6 0.4 6 4 10 1.0. ठीक आहे. हो संपला विषय. आन्सर 2/1 म्हणजेच का 2. 1 मिनिट. पॉईंट 2 आला आन्सर. कुठं काही चुकलं का आपलं पाहू द्या. 6 2 4 गेले 0.2 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 4 चौक 16 16 चौक 64. ठीक आहे. 6 आणि 4 10. एक मिनिट. अरे एक मिनिट. बरोबर आहे. पापा वर आहे 0.2 आणि खाली 1 याचा अर्थ असा एक होते. ठीक आहे. म्हणजे काय तर 0.2 तुमचा आन्सर आहे. चलो ठीक आहे.